हे सर्व पाईप आहे, हे सर्व चोरीला गेलेले आहेत आणि हे लाईटी पण लाईटी स्कायवर कुठेही चालू नाहीये, सर्व लाईटी चोरीला गेल्या आहेत. तुम्हाला जसं वाटत असेल मी कुठल्या तरी गावखेड्यामध्ये उभा आहे, परंतु हे गावखेड नाही तर चक्क वसई स्टेशनच्या बाजूचा स्कायवॉक आहे आणि स्कायवॉकचे हाल सध्या बेहाल झालेले आहे. स्कायवॉक अक्षरशः भंगारमध्ये गेलेला आहे. MMRDने मोठा गाजावाजा करत 15 वर्षापूर्वी हा स्कायवॉक उभारला होता. लोकांना स्टेशनवरून बाहेर आल्यानंतर बाहेर जाण्यासाठी एक चांगली सुविधा असावी यासाठी हा स्कायवॉक बनवला होता. परंतु वसई विरारच्या नागरिकांनी या स्कायवॉकला पाठ दाखवली, हवा तसा वापर केला नाही आणि आज अक्षरशः हा स्कायवॉक धूळ खात पडलेला आहे. हा स्कायवॉक जो आहे हा दारुड्यांचा अड्डा बनलेला आहे, हा स्कायवॉक चर्चिंचा अड्डा बनलेला आहे, हा स्कायवॉक प्रेमी युगलांचा अड्डा बनलेला आहे. एवढंच नाही, या स्कायवॉक हा वेश्यांचा देखील अड्डा बनलेला आहे. या स्कायवॉकवर जवळपास 4 ते 5 लाखांच्या ट्यूबलाईट्स होत्या आणि हा सर्व ट्यूबलाईट चोरीला गेल्या आहेत आणि हा इथे काळाकुट्ट अंधार आहे. या स्कायवॉकच्या बाजूला ज्या रेलिंग लावल्या होत्या ह्या रेलिंग देखील चोरट्यांनी काढून नेलेल्या आहेत. जर म्हणजे बाजूला कोणी दिलं तर डायरेक्ट खाली पडू शकतं. अशी या स्कायवॉकची अवस्था आहे. सुरुवातीला या स्कायवॉकची देखभाल दुरुस्ती म्हणजे मेंटेनन्सची संपूर्ण जबाबदारी ही MMRDAकडे होती, परंतु त्यानंतर MMRDAने हे संपूर्ण वसई विरार शहर महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलं. परंतु वसई विरार शहर महानगरपालिका या स्कायवॉककडे जराही बघत नाही. या स्कायवॉकचा काहीतरी दुसऱ्या कारणासाठी वापर व्हावा. एकीकडे वसई विरारचे नागरिक जर वापरत नसतील तर इथे फेरीवाले असतील किंवा कुठले भाजीवाले असतील यांना इकडे बसवावं की जेणेकरून ज्यांना खरेदी करायची ते या स्कायवॉकवर येतील आणि रस्त्यावरचा लोड कमी होईल, अशी देखील मागणी करण्यात आली होती. परंतु पालिकेने त्यावर कुठल्या प्रकारचा विचार केला नाही. परंतु इतका मजबूत फ्लायओव्हर असताना लोक त्याचा वापर करत नाही. इकडे रात्री जर तुम्ही आलात तर इकडे लोक अक्षरशः दारूची पार्टी करतात आणि पार्टी झाल्यानंतर दारूच्या बाटल्या इथेच ठेवतात आणि ह्याच बाटल्यावरून खाली जातात. वसई स्टेशनला दुकानं असतात, कोणाच्या अंगावर पडते, कोणाच्या रिक्षावर पडते, कोणाच्या बाईकवर पडते. परंतु याचा कुठलाही सोयरसूतक जे आहे महानगरपालिकेला नाही आहे. ह्या स्कायवॉकचा वेगळा वापर झाला पाहिजे, त्याची दुरुस्ती झाली पाहिजे. आता महानगरपालिका कदाचित ह्या स्कायवॉकच्या रिपेअरसाठी टेंडर काढेल, याच्यासाठी करोडचा टेंडर निघेल, कोणीतरी टेंडर घेईल, कोणीतरी ते टेंडर भरेल आणि हा स्कायवॉक कदाचित परत हवा तसा होईल. परंतु त्याचा वापर होईल का ते देखील पाहावं लागणार आहे. वसई विरार शहराची एक ओळख आहे की वसई विरार शहर म्हणजे सुशिक्षित आणि नियोजित शहर आहे. परंतु स्टेशनला लागून असलेल्या स्कायवॉकचे जर असे हाल असतील तर प्रशासन नेमकं करतंय तरी काय, हा सवाल उपस्थित झालाय. परंतु HP लाईव्हच्या या बातमीनंतर ते प्रशासनाला जाग येईल आणि इकडच्या ट्यूबलाईट्स पेटतील, इकडच्या रेलिंग लागतील, हीच आपण आशा बाळगू शकतो. या स्कायवॉकच्या दुरुस्तीबद्दल स्थानिक नागरिकांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात. माझं नाव युसुफ पठाण, मी राहणार माणिकपूर. आपल्या वसई स्टेशनला लागून स्कायवॉक आहे. ते इकडचं सर्व पाईप चोरीला गेले आहेत. बघू शकता तुम्ही इकडे पाईप ते काय नाही आणि हे बघा लाईट सर्व गेलेले आहेत. इकडे लेडीज येतात जातात, त्यांना काही प्रॉब्लेम उद्याला काय झालं तर याचा जिम्मेदार कोण असणार. इस समय हम वसई वेस्ट के बाजू में जो स्काईवॉक है वहाँ पर है. इस स्काईवॉक की हालत बहुत खराब है. इस स्काईवॉक पे ना लाइट है ना कुछ है. उस पे चर्ची गड़दुले लोग आते हैं, दारू पीते हैं, दारू का बाटली नीचे फेंकते हैं. इससे लोगों को तकलीफ होती है. आने जाने वाली महिला, एक तो इस ब्रिज पे लाइट नहीं होने की वजह से आने जाने वाली महिलाओं को, बच्चे को, सबको तकलीफ होती है. लोग यहाँ पे अश्लील चालें करते हैं. इनसे लोग क्या मतलब इस स्काईवॉक का मतलब कुछ व्यापार ही नहीं है. कृपया करके इस पे मतलब ध्यान दिया जाए और उस पर लाइट लगा के इस पे CCTV कैमरा पे इसकी निगरानी किया जाए. इस पे मतलब पुलिस वाले का इस पे राउंड अप रखा जाए. रोड ना
पाइप गायब है। गोल्ड कलर है का